नमस्कार महिलांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. महिलांनो, आज व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट कशा प्रकारे आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. मागील काही महिन्यांचे हप्ते तांत्रिक कारणामुळे न मिळालेल्या महिलांना आता दिलासा मिळणार आहे. सरकारकडून थकीत हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे काही महिलांना एकाच वेळी मोठी रक्कम मिळणार आहे. बघा, तुम्हाला मोठी रक्कम मिळणार आहे. यावेळेस सर्व महिलांना समान रक्कम मिळणार नाही. महिलांच्या मागील हप्त्यात स्थितीनुसार रक्कम ठरवण्यात आली आहे. खालील तक्त्यात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. लाभार्थी प्रकार, मिळणारी एकूण रक्कम आणि किती महिन्याचे हप्ते. म्हणजे नियमित लाभार्थी महिलांना 1,500 रुपये जानेवारीचे मिळणार आहेत आणि 2 महिन्याचे हप्ते थकीत आहे त्यांना 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे त्यांना 3,000 रुपये एकूण मिळणार आहेत आणि 3 महिने थकीत झाले आहे त्यांना 4,500 रुपये म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांचा त्यांना एकूण 4,500 रुपये हप्ता मिळणार आहे. 4,500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार असा प्रश्न महिलांना पडत आहे. तर बघा, कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळणार. ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर झाले होते मात्र खालील कारणामुळे त्यांचे पैसे थांबले होते अशा महिलांना आता 3 महिन्याचे पैसे म्हणजे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत. बघा, मोठी अपडेट आहे. ई-केवायसी सुधारण्यासाठी आपण 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत ठेवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून ऑनलाईन ई-केवायसी मध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार शासनाने या बाबीचा सकारात्मक विचार करून ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली आहे आणि पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीची नोंद झाली आहे अशासाठी ऑनलाईन ई-केवायसी मध्ये सुधारणा करण्याची अंतिम मुदत म्हणजे 31 मार्चपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संदर्भात योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक सुधारणा करण्यात आली असून यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी मिळणार नाही. म्हणजे यापुढे तुम्हाला कोणतीही संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार नाही असे सांगितण्यात आलेले आहे. फक्त याच महिलांना मिळणार जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे खात्यामध्ये जमा होणार 3,000 रुपये महिना. म्हणजे कोणत्या महिलांना मिळणार बघा. लाडकी बहीण योजनेत जानेवारी मध्ये कधी येणारा असा प्रश्न विचारण्यात आला आहे की महिलांना पैसे कधी येणार आहेत. फक्त काही महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट म्हणजे फक्त या महिलांना मिळणार जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता. ई-केवायसी मध्ये चुका दुरुस्त करणे अनिवार्य आहे. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे सुरू झाला आहे तरीही लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे अद्याप जमा झाले नाहीत. जानेवारीमध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मागच्या वेळी डिसेंबरचा हप्ता देखील उशिरा झाला होता. आता जानेवारीचा हप्ता देखील लांबणीवर गेला आहे. त्यानंतर आता फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दलही चर्चा सुरू आहे. जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असा प्रश्न महिलांना पडत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना वारंवार पडत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी पैसे जमा होण्याची शक्यता होती मात्र हे पैसे काही जमा झाले नाहीत. त्यामुळे हे पैसे फेब्रुवारी महिन्यात येणार की लांबणीवर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यासोबत हे दोन्ही एकत्र हप्ते येणार असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. दरम्यान यामध्ये सर्व महिला पैसे मिळणार नाही. फक्त काही महिलांनाच याचे पैसे मिळणार आहेत. बघा, कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत. फक्त या महिलांना पैसे म्हणजे कोणत्या पैसे महिलांना मिळणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. म्हणजे ज्या महिलांनी ई-केवायसी केली आहे त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. केवायसी पूर्ण करून निष्कांत बसणाऱ्या महिलांना पैसे दिले जाणार नाहीत. त्यांचे कुटुंबाचे उत्पन्न म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी असावे. त्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावे. घरामध्ये कार नसावी. या निकषामध्ये बसणाऱ्या महिलांनाच पैसे मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या घरामध्ये कार असेल किंवा
2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्यांचा हप्ता हे म्हणजे त्यांना मिळणार नाही. अनेक महिलांनी KYC मध्ये काही चुका केल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. या चुका दुरुस्त झाल्यानंतर महिला व बाल विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर इतर महिलांचा हप्ता सुरू होईल. यासाठीची मुदत 31 मार्चपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. महिलांनी KYC मध्ये चुका दुरुस्त केल्या त्यांना पुन्हा लाभ मिळणार आहे. म्हणजे 31 मार्चपर्यंत त्यांना मुभा देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला KYC करण्यासाठी तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळणार आहेत. म्हणजे ज्यांचे थकीत आहे त्यांना संपूर्ण म्हणजे 4,500 रुपये त्यांना मिळणार आहेत. असा हे सांगण्यात आलेले आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.